मला स्ट्रेस येतोय, मला अँक्झायटी येते, मला ताण येतोय. मूळ समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला हरवलेला आहे. तो दृष्टिकोन मिळवून देण्याचा चांगला मार्ग हा या सगळ्या संतांच्या साहित्यातनं असू शकतो. शाळेत जर मला दिग्पाळसारखं टीचर मिळालं असतं, शिक्षक मिळाला असता, तर मी इतिहासात आणि खूप ठिकाणी फार उत्तम मार्क मिळाले असते. हे ग्रंथ हे 60 नंतर उघडण्याचे ग्रंथ नाहीत. हे 16व्या वर्षी उघडून वाचायचे, समजून घ्यायचे आणि यातून प्रेरणा घेऊन पराक्रम करण्याचे ग्रंथ आहेत. अलीकडं आपल्या बॉलिवूड स्टाईलमध्ये अभंग गाण्याचं एक फॅड निघालं आहे. फार दुर्दैव आहे ते. संतांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत अभंग म्हणजे. मग त्यात जो अभिप्रेत भाव आहे तो जर त्या चालीमध्ये आला नाही तर त्याचा प्रभाव पडणार नाही. कारण भाव असला तरच प्रभाव पडेल. तुम्ही कधी ऐकलंय का की नामदेव महाराज एकनाथ महाराजांच्या अंगी देव आले? कारण ही तर अधिकारी मंडळी होती. मग आमच्या गावातल्या भगताच्या अंगी कसे येतात? स्वतःची पोळी लाटून घ्यायची, भाजून घ्यायची आणि लोकांचं अकल्याण करायचं. पूर्वीचा जो चित्रपट आहे संत तुकारामांवरचा तो मला खूपच आवडायचा. तर ते सोडून या चित्रपटामध्ये आपण काय वेगळं करू शकतो किंवा ह्याचं वेगळेपण काय आहे जे दिग्दर्शकाला दाखवायचं ते समजणं, ते आम्ही एका नोटवर असणं फार गरजेचं. आमचा प्रण आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या या मुलांच्या आयुष्यातले सुपर हिरोज बदलू. कारण ते सुपर हिरोज आपल्या मातीत आहेत. आमचे फिलॉसॉफर्स हे कुठले प्लेटो, सॉक्रेटिस वगैरे नाही आहेत. आमचे फिलॉसॉफर्स हे ज्ञानेश्वर माऊली आहेत, जगद्गुरू आहेत. ते फिलॉसॉफर्स आम्हाला परत इन्स्टिल करायचे हे आमचं काम आहे. अरे मुर्त्या, आता तरी कमरावरचा हात सोड. कुणी शिकवले तुला हे अगोचर ज्ञान? ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम अशा शब्दात ज्यांचं वर्णन केलंय त्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनचरित्रावर एक सिनेमा येऊ घातलाय, अभंग तुकाराम. आणि याच सिनेमाची टीम आज आपल्या सोबत आहे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दिग्पाल दादा, तुकारामांच्या चरित्रावर आजपर्यंत अनेक सिनेमे झालेत. वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराज उलगडत गेले. पण पुन्हा एकदा 2025 मध्ये तुकाराम महाराजांना पुन्हा एकदा सिनेमाच्या पटावरती आणण्याचा घाट घालण्याचा उद्देश. आपले जे सगळे संत आहेत तर अगदी ज्ञानोबा माऊलींपासनं एक मोठी मांदियाळी चालत येते ज्याचा कळसाध्य आहे म्हणजे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तर या सगळ्या संतांच्या तत्त्वज्ञानावरती महाराष्ट्र उभा आहे आणि खरं सांगायचं तर आपलं राष्ट्र भारत उभा आहे. तर हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान कालातीत आहे. मग 2025 असो किंवा आता पुढे येणार 2050 असेल, अजून हजारो वर्ष ते तत्त्वज्ञान चालत राहील. कारण ते तत्त्वज्ञान आपल्याला जगायला शिकवतं. आणि होतं काय की आता जो माहितीचा विस्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळे धडपडतो आहोत की मला स्ट्रेस येतोय, मला अँक्झायटी येते, मला ताण येतोय. कारण काय आहे की मूळ जी समस्या आहे त्या मूळ समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला हरवलेला आहे. आणि तो दृष्टिकोन मिळवून देण्याचा एक चांगला मार्ग हा या सगळ्या संतांच्या साहित्यातनं असू शकतो. आणि तो दृष्टिकोन मिळाला, तुम्हाला समस्या कळाली की त्याचा उपाय सापडतो. तर त्यामुळे आजच्या आपल्या जगण्याचं जे सगळं भान आहे ते पुन्हा एकदा आपल्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला यावं म्हणून अभंग तुकाराम हा चित्रपट आम्ही साकारायचं ठरवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केवळ आधी जसं म्हटलं तसं चरित्रपट नाही की तुकारामांचं चरित्रपट म्हणजे त्यांचं बालपण दाखवलं आहे, युवावस्था दाखवली आहे, त्यांचं आध्यात्मिक प्रवास दाखवला आहे, मग त्यांचं सदैव वैकुंठगमन दाखवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय निघालाच आहे तर सदैव वैकुंठगमनाचं हे 375वं वर्ष आहे. हे औचित्यसुद्धा आहे त्याला. परंतु हा तो प्रवास दाखवणारा चित्रपट नाही आहे. तर संत कवी म्हणून त्यांनी अभंग रचले किंवा त्यांच्याद्वारे अभंगांची निर्मिती झाली. या सगळ्या अभंग निर्मिती, साहित्य, तत्त्वज्ञान याचा उहापोह करणारा चित्रपट आहे. म्हणजे अभंगांच्या माध्यमातून त्यांचे जे प्रसंग आहे त्यांच्या चरित्रातले तेवढेच उलगडत जातात ज्यातनं त्या अभंगांचा अर्थ आपल्याला लागतो. आणि त्यातनं आम्ही अभंगांचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. आम्ही असं म्हणणार नाही, ते खूप धाडसाचं ठरेल की अभंगांचा अर्थ आम्हाला कळला तर तो ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कदाचित आम्ही कोणीच इथे बसलेलो नसतो. तर पण तो जो जसा उमगत चालला आहे, उलगडत चालला आहे या सगळ्या प्रवासामध्ये तो सगळ्यांपर्यंत वाटून घ्यावा याच्यासाठी अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे आम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. अवधूत दादा, तुमच्याकडे येईन. एका गोड गळ्याला जेव्हा असा अभ्यासू दिग्दर्शक मिळतो
तेव्हा आळंदीतला अवधूत गांधी अख्ख्या जगापर्यंत पोहोचतो. आम्ही ही किमया अनुभवलेली आहे. तुमचं नाव, तुमचा आवाज, म्हणजे इंस्टाग्रामच्या दर काही रीलनंतर आम्हाला तुमचा आवाज ऐकायला मिळतो. तुम्ही हा प्रवास कसा काय म्हणतो तुम्ही अनुभवताय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासामागं सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर ती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कृपा, श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद आणि माझं काही थोडंफार पूर्वसंचित असेल. त्यामुळं काय आहे की माझी जातीचे मज भेटो कोणी, म्हणजे जात म्हणजे जातपात या अर्थाने नाही, विशिष्ट गुणांचे. तर तशी माणसं आणि एक वेवलेंथ ही व्याख्या पण या चित्रपटातून सांगितलेली आहे बरं का. तर अशा एका विशिष्ट विचाराने प्रेरित असलेली लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा, आणि कसं येतं की आम्ही एक याची पुरेपूर जाणीव आम्हा सगळ्यांना आहे की आम्ही काही करत नाही आहोत, करता करविता तो आहे, तो घडवतो आहे. त्यामुळं जेव्हापासून अर्थात माझ्यासाठी ही महत्त्वाचीच गोष्ट आहे की जेव्हापासून दिग्पाल माझ्या आयुष्यात आला तिथनं माझा प्रवास खूप वेगळा आहे. त्यानिमित्ताने मी पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण जगभरातल्या शिवप्रेमींना माहीत झालो. आणि तीच पूर्वपुण्य म्हणता येईल की मला या क्षेत्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करता आलं, संत परंपरेचं गुणगान करता आलं. ज्या गोष्टी मला लहानपणापासून मिळाल्या होत्या किंवा कळत नकळत ज्याचे संस्कार माझ्यावरती झाले होते ते पुढं जाऊन मला या क्षेत्रामध्ये उपयोगात आणता आले, त्याचा उपयोग करता आला की ते त्यानिमित्ताने पुढं पोचवता आले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल म्हणायचं झालं तर आधीपासून आमचं ठरलं होतं, आम्ही एका बाबतीमध्ये आमचं एक स्पष्ट मत आहे, मी माझ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पण सांगतो की आपली महाराष्ट्र भूमी, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा इतकी समृद्ध आहे आणि आपल्या लोककला, जेवढे लोककलेचे प्रकार मराठी भाषेमध्ये आहेत जगाच्या पाठीवर इतर कुठेही तेवढे प्रकार नाही आहेत. त्यातले बरेचसे लुप्त होत चाललेले आहेत. आणि म्हणून ते चित्रपटांच्या माध्यमातून आणणं, बरं त्याचा आपण अनुभव घेतला, युगत मांडलीसारखं भारूळ आहे ते. आणि आज प्रचंड लोकप्रिय ते गाणं, जिकडं जाईल तिकडं युगत मांडली, ते लोक अगदी लहानांपासून ते आबालवृद्ध सगळ्यांपर्यंत. मग आता आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती भाष्य करणारा चित्रपट निर्माण करतो आहोत. त्याच्यातनं त्यांचे विविध पैलू स्वभावाचे उलगडले जाणार आहेत. मग जसं अभंग शेकडो वर्षे जुने संतांनी लोकांसाठी देऊन ठेवलेले सरळ हस्ते असे दिलेत, त्याच्यावर कुठली रॉयल्टी कुठले काही नाही आहे, त्यांनी दिलेत. मग तशा वारकरी पारंपरिक चाली पण आहेत शेकडो वर्षे जुन्या. तर त्या आधीपासून ठरवलं की नाही पारंपरिक चाली आपल्याला करायच्या. बऱ्याच संप्रदाय सोडून जे इतर भक्त मंडळी आहेत त्यांना फारशा या चाली माहीत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर सुंदर ते ध्यान हा अभंग आहे, लता दीदींच्या आवाजात आपण ऐकतो, फार सुंदर त्यांनी गायलेला, अप्रतिम चाल आहे, संगीत त्याचं अप्रतिम आहे. पण वारकरी परंपरेमध्ये गाताना तो कसा गायला जातो? अर्थात वारकरी परंपरेचे वारकरी गायकीची जी वैशिष्ट्ये आहेत की अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. जेव्हा गाथा उलगडून आपण बघतो त्याच्यात दुसऱ्या काही अपवाद आहेत त्याला, पण मोस्टली दुसरं चरण ध्रुपद असतं. आणि जेव्हा आपण भजन परंपरेमध्ये, वारकरी भजन परंपरेमध्ये, कीर्तनामध्ये गातो तेव्हा शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. जे नाममुद्रेचं चरण आपण म्हणतो, नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, अशी जी नाममुद्रेची चरण आहेत त्याची चाल बदलते, त्याचा टेम्पो बदलला जातो. ही काही ठळक वैशिष्ट्य वारकरी गायकीची आहेत आणि फार त्याच्यामागं गंमत आहे. कारण तो एक ट्रान्स त्या अभंगातनं निर्माण झालेला असतो आणि तो नंतर एका विशिष्ट उंचीवरती जातो. त्याची अनुभूती या चित्रपटाच्या माध्यमातून मला लोकांसमोर आणता आली. पण मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलं ते खरं तर आता शब्दाच्या माध्यमातून सांगितलं, त्याची थिअरी सांगितली, पण मला असं वाटतं की दोन ओळीत जर प्रात्यक्षिक बघायला नक्कीच याच अभंगाबद्दल आपण बोलतो तो हाच अभंग ऐकवतो. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो गंमत की आज काय झालं की अलीकडं आपल्या बॉलिवूड स्टाईलमध्ये अभंग गाण्याचं एक फॅड निघालं आहे, फार दुर्दैवी आहे ते. आम्ही त्र्यंबकेश्वरला कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथे एका ठिकाणी कीर्तन चालू होतं, त्या ठिकाणी सुंदर ते ध्यान हाच अभंग तेरे रश्के कमरच्या चालीमध्ये गायला जात होता. मीटरमध्ये बसते म्हणून काही अर्थात ठीक आहे, पण मला असं वाटतं नेहमी की संतांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत अभंग. म्हणजे भक्तीच्या विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर संतांच्या प्रज्ञेमधून प्रकटणारं काव्य म्हणजे अभंग आहेत. माझे गुरु संजय गोडबोले गुरुजींनी ही व्याख्या मला सांगितली की त्या अवस्थेला, भक्तीच्या अवस्थेला पोहोचलेले आहेत आणि प्रतिभेच्या पलीकडे असते ती प्रज्ञा आणि त्यातून प्रकटलेलं काव्य आहे. मग त्यात जो अभिप्रेत भाव आहे तो जर त्या चालीमध्ये आला नाही तर त्याचा प्रभाव पडणार नाही, कारण भाव असला तरच प्रभाव पडेल. आणि आता हे उत्तम उदाहरण या अभंगाचं, चाली वारकरी चालीचं जे या चित्रपटामध्ये आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला ऐकवतो.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पीतांबर. आणि आता शेवटचं नाममुद्रेचं चरण, त्याची चाल बदलली जाते. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हा पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा. म्हणजे पुढे शब्दच नाहीयेत. क्षणात वातावरण इतकं बदलून गेलं की असं वाटलं की साक्षात विठोबा माऊली आई रुक्मिणी समोर उभे आहेत असं वातावरण तुम्ही केलं. स्मिताताई तुझ्याकडे येईल. सगळीकडनं आम्हाला असं कळतंय की जेव्हा तुम्ही स्मिताताईला पडद्यावरती बघाल तेव्हा असं काहीतरी अद्भुत बघायला मिळेल. असा अभिनय तिचा आहे, असं काम तिचं आहे. आयुष्याला कलाटणी देणारी ही भूमिका असं सगळीकडनं आम्हाला कळतंय. तुझ्यासाठी ही भूमिका काय आहे? अरे बापरे, हे असं कळतंय मला. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि तू म्हणतोयस तर तसंच घडो आणि तुला जे हवं ते मिळो. कारण तू एवढं छान बोललायस आता. माझा दिवस असा छान केलास तू हे सगळं असं बोलून. पण ऑफकोर्स अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी यावी, की जिथे आपल्या अभिनयाचा कस लागेल. आपण तिथे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे ती भूमिका असेल, तिथे आपलं काम असेल, ते सिद्ध करण्यासाठी ना किती कष्ट घेऊ आणि किती नको असं व्हायला हवं. ते चॅलेंज घेण्याची खरं तर प्रत्येक कलाकाराची तयारी असते, त्याला वाटत असतं. पण ते मिळणं पण खूप कठीण असतं आणि माझ्या नशिबानं ते मला मिळालं आहे. मी याबद्दल दिग्पालचे खूप मनापासून आभार मानते. कारण आवली या भूमिकेत मी चपखल बसू शकते ह्याचा त्यांनी विचार केला आणि त्यांनी मला ते विचारलं. मला ह्याचं आधी खूप कौतुक वाटतं. म्हणजे मी त्यासाठी पांडुरंगाची ऋणी आहे की मला हे विचारलं गेलं. आणि ते अनुभव काय माहिती आहे का, आपण करू तेव्हाच शकतो जेव्हा आपल्याकडे ती संधी येते. संधीच आली नाही तर मी असं आपलं आयुष्य निघून जातं रे बऱ्याचदा, की त्याच्यामध्ये आपल्याला करायचं भरपूर असतं पण आपल्याला म्हणावी तशी संधी मिळत नाही. मग ती क्रिएट करावी लागते. एका पॉईंटला आपण काय विचार करतो कलाकार म्हणून की मग असं काहीतरी क्रिएट कर. पण तेच देवाची कृपा, दिग्पाल माऊलींची कृपा माझ्यावर की ते माझ्यापर्यंत आलं. आणि मी मला असं वाटतं मी विशेष काही नाही. जे त्यांनी लिहिताना, त्याला पटकथा लिहिताना जे दिसत होतं चित्रपट, आणि मुळात तो चित्रपट जे सांगतो म्हणजे वाचन करतो त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर जसा चित्रपट दिसतो त्यामध्ये आवली कशी दिसते आहे हे त्याच्या विचारांना साजेशी आणि तशीच्या तशी साकारणं हे माझं काम होतं. आणि ते मला कळणं हे फार गरजेचं होतं की त्याला काय हवं एक्झॅक्टली, त्याला कशी दाखवायचे. कारण यापूर्वीसुद्धा संत तुकारामांवर चित्रपट आलेले आहेतच की, तर तिथे जी आवली दिसलेली आहे या चित्रपटाचं वेगळेपण काय असेल, ह्याला कशी दाखवायची आहे ते समजणं फार गरजेचं होतं. कारण आपल्या मनावर आणि आपल्या त्या ह्याच्यावर ना छाप असते आणि ते तसंच्या तसं घडण्याची शक्यता असते. तर ते बघूनही, कारण मला पूर्वीचा जो चित्रपट आहे संत तुकारामांवरचा तो मला खूपच आवडायचा. म्हणजे माझा आवडता सिनेमा आहे तो. तर
तर ते सोडून या चित्रपटामध्ये आपण काय वेगळं करू शकतो किंवा ह्याचं वेगळेपण काय आहे जे दिग्दर्शकाला दाखवायचं आहे ते समजणं, ते आम्ही एका नोटवर असणं फार गरजेचं आहे. पण हे जमू शकतं केव्हा माहिती आहे, मी दिग्पालचं खूप कौतुक वाटतं मला, कारण तो नरेशन देतो, ज्या वेळेला तो वाचन करतो पूर्ण स्क्रिप्ट, तेव्हा ना तुम्हाला सगळा सिनेमा आधी तो दाखवतो. म्हणजे आत्ता त्याचं जे श्वासात राजा आणि ध्यासात राजा जे चालू आहे, तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्लीज त्या प्रयोगाला जा. आणि त्या प्रयोगाला गेल्यानंतर त्याचं जे वाचन आहे ते अभिवाचन करताना संपूर्ण शिवकाल उभा राहतो. आपल्याला खरोखर तो वारा आला तर ते आपल्या अंगाला ते स्पर्शून जातं. त्यानंतर जेव्हा त्या घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्याला जसं ऐकू येतो, आपल्याला असं वाटतं आपण तिथे आहो, ती जमीन हादरतीये, इतकं फील करणारं त्याचं इतकं इफेक्टिव्ह असं अभिवाचन आहे. आणि तो जेव्हा पहिल्यांदा कुठल्याही स्क्रिप्टचं वाचन करतो तेव्हा त्याचं आधी ते 100 वेळा झालेलं असतं. तो इतकं त्याचा अभ्यास करून तो कोळून पेलेला असतो, त्याच्यानंतर तो आम्हाला वाचून दाखवतो. त्यामुळे कलाकार म्हणून एकच काम राहतं नंतर, की तो जसं म्हणेल तसं करायचं, तो जो सांगेल तो अभ्यास करायचा आणि ते तंतोतंत पाळलं ना की ते सक्सेसफुल होत असतं. मी तेवढंच केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. समीर सर, तुमच्याकडे येईल. एखादं जेव्हा आपण चरित्र नायक निवडतो किंवा इतिहासातलं एखादं पान उलगडतो तेव्हा त्या मुख्य पात्रासोबत आजूबाजूच्या भूमिकांना सुद्धा खूप महत्त्व असतं. त्याही भूमिका तितक्याच ताकदीच्या असाव्या लागतात आणि मला असं वाटतं तितकीच ताकदीची भूमिका तुमची आहे. महाराजांच्या चरित्रातला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते शास्त्री आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्याविषयी तुम्ही बोलावं. ते साकारताना काय आव्हान होतं नेमकी? खरं सांगायचं तर आम्ही गप्पा मारत होतो की शाळेत जर मला दिग्पालसारखं टीचर मिळालं असतं, शिक्षक मिळाला असता, तर मी इतिहासात आणि खूप ठिकाणी फार उत्तम मार्क मिळाले असते. पण आता ते जे उरलेलं होतं ते मार्कांसाठी नाही आहे, पण प्रत्येक चित्रपटातनं हा माझा लेक्चरर, हा माझा शिक्षक नव्यानं तो इतिहास सांगतो. आणि एवढासा इतिहास जो आपल्याला माहिती असतो तो नाही म्हटलं तरी त्याची रुंदी वाढते. आणि त्या निमित्ताने एक मनुष्य म्हणून, एक समीर म्हणून त्याच्यामध्ये कळत नकळत खूप चांगले बदल होत राहतात. म्हणजे मी निगेटिव्ह करताना सुद्धा त्यातला निगेटिव्ह सोडलं, त्यातला चांगला जो भाग आहे तो माझ्या आयुष्यात लागू होतो. तर म्हणजे आता बऱ्यापैकी पहिल्या चित्रपटापासून त्याची साथ आहे. आणि पहिल्या चित्रपटात पण विचारावंसं नाही वाटलं मी असं का करू, कारण इतका डिफाईंड होता की असं असं माझ्या डोक्यामध्ये आहे आणि असं असं करायचं आहे. अरे वा, असंच येतं, अरे का असं कधी येत नाही. तर असंच आयुष्यभर पुढे चालूच राहणार आहे आणि पुढच्या कॉलची वाट बघत असतो मी त्याच्या. पण मला रामेश्वर शास्त्री या भूमिकेचा अभ्यास किंवा ते पेलणं किती महत्वाचं होतं, कारण की आपण म्हणतो ना की दोन्ही भूमिका जर तितक्या ताकदीच्या झाल्या तर तो खेळ रंगतो. बरोबर आहे. तर तो खेळ रंगवण्यासाठी काय? खरं सांगायचं तर थोडा सराव तेवढंच होतं, कारण बाकी त्यांनी इतकं प्लॅटफॉर्म, इतकं पिच अप्रतिम करून ठेवलेलं होतं की आम्हाला फक्त बॅटिंग नाही तर बॉलिंग करायची होती. फक्त तो वाईट जात नाही याचा तो सांगायचा की वाईट नको टाकूच रे बस. तर त्या आत्तापर्यंत प्रत्येक भूमिकेत उतरताना पाणी कितीही खोल असेल तर पहिला हात तो देतो की सावकाश उतर रे बाबा, आणि उतरल्यानंतर नक्कीच चांगला पोहता येतं कारण त्याचा गायडन्स अप्रतिम असतो. रामेश्वर भट्ट करताना खूप छान सांगितलं होतं दिग्पालने की सुरुवातीला त्यांचं काय रामेश्वर भट्टांचे कान भरायचे मुंबईचे की बाबा हा वाईट आहे, बाबा हे महाराज वाईट आहेत, हे काय करतात, धर्माला जे अगेन्स्ट जात आहेत सगळे. रामेश्वर भट्ट आहे म्हणतात, अरे बरोबर आहे. आणि बुवांना सांगतात की बाबाजी गाथा ती तुम्ही विसर्जित करा, बुवाही करतात. आणि नंतरचा चमत्कार जो आहे त्यानंतर ते आयुष्यभर त्यांचे टाळकरी होते आणि आता तुम्ही सुरुवात केली ती आरती त्यांनीच लिहिली. स्मिताताई, तुझ्याकडे ये. अवलीचं महत्व या चरित्रात फार आहे किंवा या सिनेमात आहे, कारण की अवलीचं तुकाराम महाराजांसोबतचं एक नातं वेगळं आहे आणि पांडुरंगासोबतचं तिचं एक नातं वेगळं आहे. सो अवली म्हणून अवली साकारताना ही दोन नाती कशी जपली किंवा त्याच्यासाठी तुला किती आव्हान होतं की ती अवली स्वतःत मुरवणं आधी फार गरजेचं आहे, कारण की तिचं एक तुकारामांसोबतचं एक भांडण आहे आणि पांडुरंगासोबतचं एक भांडण आहे. तर मला ते तुझ्याकडनं काय म्हणतात की हे जे द्वंद्व आहे ते तुझ्याकडनं मला ऐकायला आवडेल त्या भूमिकेतलं.
आवली या सिनेमातच असं नाही, मुळातच आवली ही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ती संत पत्नी होती, त्या संत पत्नी होत्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिचं जे भांडण होतं ना, ते फार वेगळ्या कारणासाठी होतं. कसं असतं की माणूस जेव्हा बोलतो, रागाने बोलतो, तेव्हा तो राग आणि त्याचे बोल दिसत असतात, त्याच्या मागची भावना आपल्याला पटकन दिसत नाही. तसंच आहे ते आवलीच्या बाबतीत, मला असं वाटतं. कारण ती बोलते कशासाठी, तिचं म्हणणं आहे की तुम्ही संसाराकडे लक्ष द्या, आणि जे सामान्य स्त्रीची अपेक्षा असते तशी तिची अपेक्षा होती. पण जशी सामान्य स्त्री तिच्या अपेक्षेप्रमाणे ती सगळं कसोशीनं करण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा त्या बरोबरीनं तिला असं वाटत असतं की माझा मुलगा बोर्डात यावा किंवा त्याला चांगले मार्क्स पडावेत, माझ्या नवऱ्याला त्याचं काय जॉबच्या ठिकाणी आणखीन करिअर उत्तम व्हावं, म्हणून तिची कुठेतरी धडपड असते ना. संसाराचा गाडा जो काही ती पेलवत असते तिच्या खांद्यावर, एकटीवर, त्याच्या मागे तिचं असं की मी हे सगळं पुरवतीये तुम्हाला हवं ते घरातून मिळेल, पण तुम्ही जे बाहेर जाऊन कामं करताय ती व्यवस्थित करा. आवली कुठेतरी, आवलीचं म्हणणं हे आहे. कारण आवली शेवटी म्हणते की मी एवढा जो काही माझा त्याग केला, ज्याच्यासाठी तुम्ही हे सगळा अट्टहास होता, ते सगळं तुम्ही, ती गाथा बुडवलीत पाण्यात, आणि मग त्यानंतर तिला केवढा त्रास होतो. तिला असं वाटतं की हे सगळं जे अध्यात्म आहे, हे जे तुम्ही परमार्थ करायचा म्हणता आहात, ते तुम्ही असं क्षणात कसं काय, जिथे कर्जरोखे बुडवले तिथेच तुम्ही तुमची गाथा पण बुडवली. म्हणजे सहन करण्याची तिचं टोक बघ ना. खरंच सांगायला गेलं तर अशा पुरुषांमागे जेव्हा अशी खंबीर स्त्री उभी असते ना, तेव्हा असं काहीतरी घडत असतं. अगदी खरं आहे. आणि ते आवलीच्या बाबतीत घडलंय. आणि आवलीनी खऱ्या अर्थानं निष्ठा, श्रद्धा, भक्ती काय असते ना, ही तिला खऱ्या अर्थानं कळली. कारण संत तुकारामांना पांडुरंगाबद्दल जे वाटत होतं, जी भक्ती होती, तशी तिची संत तुकारामांबद्दलची होती. त्यामुळे ती तेवढ्याच निष्ठेनं सगळं करत होती. म्हणून जेव्हा संत तुकाराम म्हणतात की अगं आवले, तू जातेस देवळात, जातेस, तुला भेटतात का ते देव? तर ती म्हणते की नाही, देव कशाला भेटतील किंवा ते कशाला बोलतील, ते काय मूर्ती आहे ती दगडाची, ते कशाला माझ्याशी बोलतील. ते म्हणतात मग कशाला जाते? जर का तुला खरोखर देव बघायचा आहे आणि त्याला भेटायचं आहे, तर तू आकाशात बघ, ते ढग आकार घेतील त्या देवाचा, जो कुठला देव तू ज्याची कोणाची भक्ती करतेस. आणि तिला कोण दिसतं? तिला एके दिवशी, बरं त्यानंतर ती, आता बुवांनी सांगितलंय बाबा आकाशात बघायचं, ती बघते आकाशात की काहीतरी मला दिसेल, आणि तिला कोण दिसतं? तिला संत तुकाराम दिसतात, आकाशभर दिसतात. म्हणजे तिची निष्ठा आणि तिची भक्ती ही किती जास्त इनोसंट आहे, आणि अशीच असायला हवी. आजकाल आपण जे खूप प्रश्न उभे करतो ना, तर मला असं वाटतं श्रद्धा आणि भक्तीच्या मागे म्हणजे हे खूप अलगद सांगणारे प्रसंग या चित्रपटामध्ये आहे. की आपल्याला ते स्पर्शून जातं की श्रद्धा काय असायला हवी, भक्ती काय असायला हवी, ह्याचं ना आपण विश्लेषण करायला जातो. पण ते करण्यापेक्षा ना ते अनुभवणं फार गरजेचं असतं, आणि प्रत्येकानं आपापलं अनुभवणं गरजेचं असतं. काही प्रसंगांमधून हे तुम्हाला लक्षात येईल की हे अशा पद्धतीनं अनुभवू शकतो आपण. आणि ते आवली त्या ह्याच्यातून, तिच्या काही प्रसंगातून दाखवते. मला असं वाटतं ना, आवली हे कॅरेक्टर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारं कॅरेक्टर. कारण ती सामान्य आहे, ती भक्ती मार्ग वगैरे तिला माहीत नाही, काही नाही. तिला फक्त एक माहिती आहे की मला फॉलो करायचं, आणि ते सुद्धा संत तुकारामांना फॉलो करायचं. ती प्रामाणिकपणे करते, आणि तो जो प्रामाणिकपणा आहे ना, तो महत्त्वाचा असतो. मग तो कुठल्याही बाबतीत असो. तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा, तुम्ही तुमच्या नात्यांच्या बाबतीत प्रामाणिक राहा, किंवा मग तुम्ही एखाद्याला प्रेम करता, तर ते प्रेम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करा. कुठलीही गोष्ट करतो आपण, जे आजकाल फार मॉडर्न शब्द आहेत ना, माइंडफुली सगळं करा, ते हेच आहे. खरं. मला असं वाटतं की ते तुला गवसलंय म्हणून तू इतक्या छान पद्धतीने सांगू शकलीस. अवधूत, आता तुमच्याकडे येईल. तुम्ही ज्ञानोबा माऊलींचे पुजारी आहात, पण म्हणूनच मला तुमच्या नजरेतले तुकाराम ऐकायला आवडतील. तुम्हाला ते कसे दिसतात, कसे तुमच्या समोर उभे राहतात? खरं सांगू का, आपल्याला ही सर्व संत परंपरा जी कळली ना, ही महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी परंपरा ज्यांनी पताका खांद्यावर घेऊन पुढं टिकवली, ते वारकरी कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, भजनकरी असतील, फडकरी असतील, टाळकरी असतील, या सर्व मंडळींनी. आणि अर्थात आळंदीत लहानाचा मोठा झालो. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर, आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, त्यांच्याबरोबर जवळजवळ 30-35 वर्षाचा माझा सहवास त्यांचा होता. तर आणि आळंदीला आमच्या मठामध्ये
कीर्तन प्रवचनाची परंपरा ती पण आहे, भरपूर श्रवण. हे करत असताना लक्षात असं आलं की तुकाराम महाराजांची गंमत कशी बघा. तुकाराम महाराज काय म्हणतात की म्हणजे साधी छोट्या छोट्या गोष्टींमधनं शिकवतात, आपल्याला सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर करू नका, द्वेष करू नका. आता ह्याच्यामागं आध्यात्मिक कारण तर आहेच आहे, पण सायंटिफिक रिझन्स पण आहेत. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचा द्वेष करता, पराकोटीचा मत्सर करता, समोरच्या माणसाला माहितीच नसतं ना, त्याला काहीच फरक पडत नाही. फरक तुमच्या शरीरावर होतो, दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतात. हे सर्व गोष्टी संतांना माहिती होत्या. बरं, तुकाराम महाराज म्हणतात की मऊ मेणाहुने आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेदवायचे. एकीकडे असं म्हणतात तुकाराम महाराज की आम्ही कसे आहोत, आम्ही म्हटलं तर मेणापेक्षा मऊ आहोत, आणि म्हणलं तर वज्राला भेदू असे सुद्धा कठीण आहोत. आणि वेगवेगळ्या माध्यमातनं ते समाजाला जे एक झापड आलेली आहे, काय म्हणता येईल त्याला, षड्रिपूंमुळं म्हणा किंवा अनेक कारणांमुळं मनावरती जे एक झापड आलेली आहे ती उघडण्याचं काम, ते डोळे उघडण्याचं काम करतात. म्हणजे आपण आत्ता पुरोगामित्वाच्या गप्पा मारतो, तर त्यावेळेस त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणतात जर पेरणीची वेळ आहे, आता पेरणी केलीच पाहिजे, आणि त्याच वेळेस घरात जर मयत झाली तर तुकाराम महाराज म्हणतात की ते मडं झाकून ठेव आणि आधी पेरणी कर. तर गेलेला तो गेलेला आहे, पण तू जर आता पेरलं नाहीस तर तुझ्यावर मरायची पाळी येईल. इतक्या परखडपणे त्या गोष्टी ते आपल्याला शिकवत जातात. आणि मला असं वाटतं की तुकाराम महाराजांना आपण नामदेव महाराजांचा अवतार मानतो, आणि आहेच आहे ते, की शतकोटी अभंगांचा संकल्प नामदेव महाराजांनी केला आणि तो तुकाराम महाराजांच्या हातून पूर्ण झाला. आणि जेव्हा तुकाराम महाराज आपण कळसावरती बघतो, कळस होणं सोपं नसतं. जसं पाया होणं सोपं नसतं, तसं कळस होणं पण सोपं नसतं. त्याच्यामागं पराकोटीचा त्याग आहे, पराकोटीची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भक्ती आहे आणि समर्पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण तुकाराम महाराज आम्हाला शिकवतात. आपण नेहमी देवाकडं काहीतरी मागायला जात असतो. देवळात दर्शनाला जाताना प्रत्येक माणूस काहीतरी मागायला जात असतो. काय तर प्रत्येक वेळी मागताना आपल्याला अनेक आपल्या प्रापंचिक ह्याच्यातल्या गोष्टी आपण मागत असतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे. खरं तर काहीही न मागता तुमच्या लायकीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे देतो तो देव असतो. हां, पण जर मागायचं झालं देवाकडं तर तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलं काय मागायचं. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. आणि हे सगळं जर असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असं असेल तर किती वेळा जन्म घ्यायला तयार आहे आम्ही. हेची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून द्यारी. असं बरं, वारीचा आता विषय निघाला म्हणून सांगतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आता जायचा सरळ अर्थ घेतला की वारीत जाऊन कुठल्या आंधळ्याला डोळे आलेत का, कुठल्या पांगळ्याला पाय आलेत का, कुठला वृद्ध तरुण झालाय का. असं जर कुठं असतं की अरे वारीत गेल्याने वृद्ध माणूस तर सगळे म्हातारे माणसं वारीत दिसली असते आपल्याला, तसं नाही आहे. काय आहे की जे तुम्हाला दृष्टी असून जो आंधळेपणा आला आहे ना तुमच्या, तुम्ही माणूस आहात, माणूस धर्मच तुम्ही विसरत चालला आहात, तर ही शिकवण तुम्हाला वारीत मिळते. तुमचे डोळे उघडले जातात म्हणून तुम्हाला दृष्टी मिळते, डोळे येतात. पांगुळ्याशी पाय म्हणजे तुम्ही स्वतःतल्या तुम्हाला क्षमताच तुम्ही विसरून गेलेला आहात, कुठंतरी हरवला आहात. मग ते तुम्हाला पुनरुज्जीवित करण्याचं काम कुठंतरी या अभंगांच्या माध्यमातून. म्हणून मला तुकाराम महाराज नेहमी जवळचे का वाटतात की त्यांनी खूप छान पद्धतीनं सगळा वेदांत जे सार आहे, वेदांता तो अर्थ आमासीचा ठावा, यराने वहावा भार माथा, असं परखडपणे सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. कारण आम्हाला ते कळलंच नाही ना नेमकं काय आहे ते. मग ते सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. बरं, सांगताना त्यांनी हेही सांगितलं की आम्ही वैकुंठवासी, आम्ही कोण आहोत, आम्ही वैकुंठवासी आहोत, आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. जे ऋषीमुनींनी सांगितलंय, हजारो वर्षाची आपली परंपरा, भारतीय संस्कृती आहे. जे ऋषीमुनींनी परत त्या प्रत्येक गोष्टीमागं सायन्स आहे, हे आज अनेक गोष्टी सिद्ध होतात. तर त्याचप्रमाणे वर्तन करायला आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून संतांबद्दल म्हणताना काय म्हणतात की मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते, तेण्याची पंथे चालू जातात न पडे गुंता कोठे काही. पण आम्ही काय करतो, आम्ही जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, काय सांगितलं की मी जे सांगतोय ते करा, मी केलं ते करू नका, ते तुम्हाला झेपणार नाही. तसं आपण संतांनी सांगितलं ते करायला पाहिजे. पण आपण संत काय केले, जातीपातीत वाटून घेतले आणि साधा सरळ मार्ग सांगितला आहे. जसं मी सांगितलं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, नका करू मत्सर.
काय करा, नामस्मरण घ्या. नामस्मरण केल्यानंतर तुमचं आत्मचिंतन होतं. आज त्याला मेडिटेशन असं एक लेबल लागून आलेलं आहे. म्हणजे आपल्याच गोष्टीला जेव्हा बाहेरच्या देशातनं लेबल लागून येतं, ध्यानचं मेडिटेशन झालं, योगा झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या घरात लहानपणी म्हणायचे घरात, अरे जरा शुभ बोलत जा, चांगलं बोलत जा, वास्तू तथास्तु म्हणत असते, तसं आता पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स करत जा. ह्या सगळ्या गोष्टी संतांनी आम्हाला शिकवल्या आहेत. गरज आहे की त्या आपण त्यांच्याकडे थोडं जाऊन अभ्यास करण्याची, आत्मसात करण्याची. आणि मला वाटतं तर ते जे काही आज मिळाले हे सगळं त्यांच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. या बात आहे. दीपाल दादा तुझ्याकडे येईल. एकतर अवधूत दादा म्हणाले तसंच की पूर्वीचं जे होतं त्यालाच रंगरंगोटी करून आता पुढे आणलं जात आहे. त्याच अनुषंगाने हा जो सिनेमा आहे याच्यात अभंगांचा खूप अभ्यास झालेला दिसतोय किंवा अभंग खूप पुढे आलेले आहेत. आणि याच अभंगांचं तत्वज्ञान आपण पाहिलं तर तेच आपल्या पुढे 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 येत आहे. पण त्याच्यात आपण विसरून गेले की अरे हे आपल्याच ताटातलं आहे. म्हणजे आज आपण आजूबाजूला बघितलं तर किती संत, कित्येक धोंदू, कित्येक असे वेगवेगळे लेबल लावून लोक आपल्याच समोर बसलेले जे वेगवेगळ्या बॅनरखाली, बुवाबाजी खाली हेच तत्वज्ञान स्वतःच्या नावाने विकतायत. आणि हे सगळं असा सगळा गदारोळ असताना पण आपणच विसरतोय की आहे आपल्याच ताटात भरलं होतं. आणि कुठेतरी आजच्याही पिढीला, म्हणजे कित्येक मराठी माणसांना गाथा माहिती नसेल, कित्येक मराठी माणसांनी ज्ञानेश्वरीला हात लावला नसेल, हरिपाठ माहिती नसेल, असं सगळं इतकं अंधार असताना तू अभंगाची वाट निवडलीस. तर मला याविषयीचं तुझं मत आणि अभ्यास दोन्ही जाणून घ्यायचं. मुळात आपण तेच म्हणतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक करायलाच आम्हाला संतांनी शिकवला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही घेतला आहे या चित्रपटामध्ये आणि त्याचं निरूपण पण केलं आहे. नवसे कन्यापुत्र होती का कारणे लागेपती. तर त्याचं एक पूर्ण कीर्तन आपण याच्यामध्ये घेतलं. कारण हे जे आत्ता आजूबाजूला आपण बघतोय की लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यातनं स्वतःची पोळी लाटून घ्यायची, भाजून घ्यायची आणि लोकांचं अकल्याण करायचं. हेच करू नका असं आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं आहे. त्या कीर्तनामध्ये ते छान म्हणतात की तुम्ही कधी ऐकलं आहे का की ज्ञानेश्वर माऊलींच्या अंगामध्ये देव आले? तुम्ही कधी ऐकलं आहे का की नामदेव महाराज, एकनाथ महाराजांच्या अंगी देव आले? कारण ही तर अधिकारी मंडळी होती. हे आपण जसं म्हणतो आजच्या काळात एक 1 to 1 डायलॉग, तसं 1 to 1 संवाद करायचे ते देवाशी, इतकी ताकद अधिकार असलेली मंडळी होती. यांच्या अंगी कधी देव नाही आले, मग आमच्या गावातल्या भगताच्या अंगी कसे येतात? असा प्रश्न 350 वर्षापूर्वी जगद्गुरूंनी केलेला आहे. आणि त्याचं निरूपण पण आम्ही त्यामुळे याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ज्ञान काय आहे हे ओळखण्यासाठी संतांची वाट पुन्हा एकदा धरली पाहिजे. आपल्याला जर चांगलं जगायचं असेल तर संतांनी दाखवलेलं त्यांचं साहित्यातला जो मार्ग आहे तो मार्ग जर चालायला सुरुवात केली तर आपण पावलावर अचंबित होतो, आश्चर्यचकित होतो. इतकं सुंदर तत्त्वज्ञान, ताकदीचं तत्त्वज्ञान त्यांनी सोपेपणाने सांगितलेलं आहे. म्हणजे आता अहंकार आपण म्हणतो की इगो नसावा वगैरे वगैरे, जसं माऊली म्हटले मगाशी आत्ता की वेगवेगळी लेबल लावून पलीकडच्या देशातनं आलंय तर इगो सोडा आणि मग तुम्हाला बरं वाटेल वगैरे. तर त्यांनी तेच सांगितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. आणि तो अहंकार सोडण्यासाठी त्यांनी सांगितलं की मी स्वतःसुद्धा अहंकार धरत नाही, की एवढे 4000-5000पेक्षा अधिक अभंग त्यांच्याकडनं रचले गेले. त्याच्यावरती ते मी का हे वाक्य असं म्हटलं त्याचं कारण त्यांनीच असं म्हटलंय, करीतो कवित्व म्हणालं हे कोणी नवे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. आता असं म्हणणाऱ्या जगद्गुरूंच्या महाराष्ट्रात कितीतरी कॉलर ताट करून फिरणारे नवकवी आपल्याला दिसतात. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, मला भेटायला काही काळापूर्वी एक मुलगा आला आणि त्यांनी काहीतरी असं कुमुदाग्रज वगैरे नाव ठेवलं होतं. म्हणलं हे कोण आहेत गृहस्थ? म्हणून मी, कारण माझ्या धाकट्या बहिणीचं नाव कुमुद आहे. तर यातला मजेचा भाग सोडला तर यातला जो अहंकाराचा भाग आहे, जो आता सातत्याने आपण जेव्हा काउन्सिलिंग देव न करो कोणाला घ्यायला लागो, पण काउन्सिलिंग वगैरे घेणारी जी माणसं असतात त्यांना सातत्याने सांगतात की तुम्ही जरा इगो बाजूला ठेवा. किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये आपल्याला सांगतात की आपल्या हायरार्कीमध्ये वागणाऱ्या आपल्या काय म्हणतात सहकाऱ्यांबरोबर तुम्ही इगो ठेवू नका. तर ह्या अशा छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्याला आपण स्वॉट ॲनालिसिस वगैरे म्हणतो, हे सगळं जगद्गुरूंच्या अभंगगाथेमध्ये आहे. आणि हे खोटं नाही सांगत आहे मी. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जाऊन ती अभंगगाथा उघडावी लागेल. ते उघडण्यासाठीची प्रेरणा म्हणजे अभंग तुकाराम चित्रपट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात की मला त्याच्यामध्ये अनेक तरुणांना हे कळलं की अरे हे म्हटलंय तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये, असं म्हटलंय.
नाही मग कदाचित दिग्पाल खोटं बोलतोय असं वाटून जरी त्यांनी शंका निरसन करण्यासाठी ते उघडलं तरी आम्ही जिंकलो असं मला वाटेल. की कोणाला जर शंका वाटली की नाही नाही हे दिग्पालनी मनाने घातले बुवा किंवा हे यांच्या टीमनी काही मनगडंत सादर केलेलं आहे त्याकरता ते जेव्हा गाथा उघडतील आणि त्यात ते सापडेल तेव्हा प्रत्येकाला त्याचं त्याचं जगणं सापडेल असं मला वाटतं. म्हणून अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट ती कथा सांगतो त्या गाथेची. म्हणून ते चरित्रपट मी मगाशी म्हटलं तसं चित्रपट नाही आहे. अभंग आम्ही म्हटलं तसं माऊलींच्या स्वरातले बेलाताई आहे किंवा 7 गायक आहेत महाराष्ट्राचे लाडके यांच्या स्वरातले एकूण 10 अभंग गेय स्वरूपातले आणि संहितेमध्ये संवाद स्वरूपात कीर्तन स्वरूपात प्रवचन स्वरूपात हे जे येतात असे जवळजवळ 46 अभंगांना आम्ही स्पर्श करायचा प्रयत्न केला. ज्यातले ज्याला आपण प्रसिद्ध पॉप्युलर अभंग म्हणतो सुंदर ते ध्यानासारखे किंवा राजस सुकुमारासारखे हे पॉप्युलर अभंग अगदी 4-5 असतील. अधिक माहीत नसलेल्या गोष्टी माहीत नसले अभंग सांगावेत असा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये. जसं पायकीचे अभंग आहेत. पाईक म्हणजे सैनिक. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सैन्यात दाखल व्हा यासाठी तरुणांसाठी त्या काळात मावळामध्ये एक कॅम्पेन राबवलं आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ते जे कीर्तनांचं संपूर्ण कॅम्पेन आहे जवळजवळ 40हून अधिक अभंग आहेत की ज्याच्यामध्ये सैनिकांनी कसं वागावं आणि सैन्यात कसं जावं गनिमी कावा कसा करावा हे सगळं आम्ही त्या चित्रपटात मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी जास्तीत जास्त या चित्रपटाकडे वळलं पाहिजे. यातनं कदाचित प्रत्येकाला आपापली एक वाट गवसू शकेल असं वाटतं. वा वा वा. मला असं वाटतं की मी जो प्रश्न विचारला होता त्याचं इतकं अचूक उत्तर मिळालेलं आहे की खरं तर हेच आम्हाला हवं होतं की आज खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटतं की आपण प्रकाशाकडे चाललोय पण आपण आपल्या काय म्हणतात ताटात वाकलं तर कळेल आपण किती अंधारात आणि त्याचीच वाट कदाचित हे अभंग तुकाराममधून सगळ्यांना सापडेल. अवधूत दादा तुमच्याकडे येईल मला पुन्हा एकदा 2 ओळी या सिनेमातल्या अभंगाच्या. नक्कीच मी जसं म्हटलं तसं पारंपरिक चालींचा गोडवा अवीट गोडीच्या चाली आहेत आणि हे आपले पूर्वजांचे उपकार आहे ज्यांनी शेकडो वर्ष चाली सांभाळल्या. त्यातलाच एक अभंग बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा. आणि हाच अभंग जसं दिग्पाल म्हटलं की त्या काय आहे दिग्पाल लांजेकर यांचं एक वैशिष्ट्य माहिती आहे का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रपटामध्ये शिवराज अष्टकामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग असतोच पण तो निवडताना सुद्धा त्याच्यामागं खूप मोठा विचार असतो की तो प्रसंग काय आहे मग त्याला अनुसरून तसा अभंग निवडणं आणि त्या पद्धतीने तो सादर करणं. तसंच या चित्रपटामध्ये आता काय हा अभंगांचा गाथा म्हणजे भला मोठा समुद्र आहे त्यातले हे सगळे मोती आहेत त्यातले काय कसे वेचायचे 2 तासाच्या या आजच्या 2-2.25 तासाच्या वेळेच्या बंधनामध्ये तर त्यात फार सुंदर ते निवड सगळी केली. तर बोलावा विठ्ठल हा 4 गायकांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही येणे सोसे मन झाले हव भरी बंधनापासोनी उकलली गाठी बंधनापासोनी उकलली गाठी देताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हव भरी. स्मिताताई तुझ्याकडे येईल. असं म्हणतात की अवलीचं आणि पांडुरंगाचं एक वेगळं भांडण होतं पण पांडुरंगाशी संवाद साधताना तिला सुद्धा पांडुरंग भेटला तिचं एक पांडुरंगाशी वेगळं नातं निर्माण झालं.
या सिनेमात असा कुठला प्रसंग होता जिथे तुला असं वाटलं की मला माझा पांडुरंग भेटला? अवघड आहे हा प्रश्न. कारण की आम्ही म्युझिक लॉन्चलाही बघितलं तुझा अभिनय, तू ज्या पद्धतीने ते साकारलंय, तर कुठेतरी तुला ती काय म्हणतात तो धागा तुला कुठेतरी सापडला असणार, त्याशिवाय हे येणं अशक्य आहे. तो धागा तुला कुठे सापडला? पण खरं सांगू का, आवली साकारताना ती कशी दिसावी यासाठीचा आमचा प्रयत्न होता की ती कशी दिसेल, मग आपण तिचा रंग जरा हे करूया का, किंवा मेकअपमध्ये काही चेंजेस करूया का, वेशभूषेमध्ये काहीतरी चेंजेस करूया का, साडी नेसण्याची पद्धत वेगळी ठेवूया का, मग त्याच्यानंतर देहबोली कशी असायला हवी, लहेजा कसा असायला हवा, याच्यावर खूप सगळं काम केलं. आता हे काम केल्यानंतर नाही म्हटलं ना तरीसुद्धा स्मिता म्हणून ना कुठेतरी आपण, म्हणजे ते असतं की कलाकारात कुठलीही भूमिका साकारताना तो स्वतः कधीतरी डोकावतो, त्याचे अनुभव असतात म्हणा, किंवा त्याची एक देहबोली असते ती कुठेतरी डोकावते. मला या चित्रपटाच्या पूर्ण शूटिंग दरम्यान मला लक्षात आलं की जेव्हा जेव्हा ते वेश परिधान केल्यानंतर मला ना मी वाटायचंच नाही, म्हणजे मला मी दिसायचंच नाही. म्हणजे माहिती नाही का, हे मला नंतर एंडला लक्षात आलं. एक तर पहिली गोष्ट मी आरशात बघत नव्हतेच फार, पण नंतर मला लक्षात आलं की ते मी कन्व्हिन्स्ड झाले होते की ही आवली आहे. आणि मग ते कन्व्हिन्स्ड झाल्यामुळे जे आवली तिकडे, मी तुला मगाशी म्हणाले तसं की आवली ही एक सामान्य आपण माणसं जशी आहोत ना तशीच आहे ना ती. तिला पण अनुभव येत गेले, तिलाही छान संसार करायचा होता, मुलं बाळं होती, तिला असं वाटत होतं की नवरा व्यवस्थित घरामध्ये लक्ष द्यावं, त्यांनी जो काही दुष्काळ आलेला आहे त्याला आपण दोघं जण मिळून सामोरं जाऊया. तर नवऱ्याचं असं आहे बाबा, जगद्गुरु तुकारामांचं असं होतं की या घरातलं धान्य घेऊन जा, उलटं ते सगळं त्यांनी जे होतं नव्हतं ते देऊन टाकलं इतरांना, आणि ते सगळं तिच्या विरुद्ध होतं. त्यामुळे तिच्या इतक्या शेड्स आहेत, तिचे एवढे चढ उतार आहेत आयुष्यातले, आणि ते चपखलपणे ना त्या प्रसंगांमध्ये आहेत. ते तसं लिखाण झालेलं आहे. त्या लिखाणामुळे, त्या संवादांमुळे किंवा त्या पटकथेमुळे मला असं वाटतं की जो प्रवास घडत होता ना आवलीचा, तो मी नव्हतेच, मग तो आवलीचाच प्रवास घडत होता. आणि खरोखर जिथे ती जाते, म्हणजे तिला रस्त्यामध्ये जाताना ती जेव्हा शोधत असते संत तुकारामांना की कुठे गेले, मला सांगायला पाहिजे की मी आज अभंग म्हटले, कारण अभंग ती म्हणेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तिला असं वाटायचं की तुकाराम म्हणतात की कधीतरी तुझ्या तोंडून ते कधी निघतील तुला कळणार सुद्धा नाही, आणि ती म्हणायची हे मला नाही आवडत ते अभंग बिभंग. तर हे सगळं करत असताना ती म्हणते आणि तिला त्याचा इतका आनंद होतो, आणि तिला ती सांगायची घाई जी असते की मला सांगायचं आहे की मी अभंग म्हणाले, आणि म्हणून ती जी निघते. आणि निघत असताना तिला पांडुरंग दर्शन देतो, काटा तिच्या पायामध्ये रुततो, तो तिला सांगतो की तुझा नवरा तिकडे इंद्रायणी नदीकाठी बसलेला आहे. आणि तो जो प्रसंग होता ना, तो प्रसंग तो कसा घडला हे तुला दिग्पाल खूप उत्तम सांगू शकेल, कारण तो अचानकपणे तो लक्षात आला आणि तो घडला. पण तिथे एक वेगळ्या पद्धतीनं मला एक रिअलायझेशन होतं, कारण तो शूट पण खूप छान झाला. चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तो इतका सुंदर शूट झालेला आहे. आणि तिथे जे आवलीला वाटलं असेल ना, जे खरं तर आवली म्हणून ती चिडली तिथे, पण मग स्मिता म्हणून ते रिअलायझेशन होतं की अरे बापरे, खरंच आहे असं की देव कुठल्याही रूपात कसंही येऊन तुम्हाला मदत करतो. आणि मी स्वामी भक्त आहे, त्यामुळे मला हे नक्की माहिती आहे की आपण म्हणतो ते परीक्षा घेतात आपली, पण परीक्षा घेत असताना ते कधी तुम्हाला देऊन जातात ना तुम्हाला कळत नाही, आणि त्या क्षणाला तर तुम्हाला कळतच नाही. ते जेव्हा घडून जातं आणि मग आपण मागे वळून बघतो की अरे बापरे, हे तर मला एवढं कठीण वाटत होतं आणि हे कसं काय मी केलं, मी पेलू शकले. याचं कारण ती स्ट्रेंथ देण्यासाठी किंवा त्यावेळेचा प्रसंग निभावून नेण्यासाठी पाठवलं होतं कोणाला तरी, आणि ते माणसांच्याच सानिध्यातून कोण ना कोणतरी आपल्या पाठीशी उभं राहतं. जसं की स्वामी पाठीशी उभे असतात, तसं कोणी ना कोणीतरी आपल्या पाठीशी उभं राहतं.
सो हे त्या प्रसंगातून मला एक अशी अनुभूती मिळाली की हो, माझ्या बाबतीत असं बऱ्याचदा घडलंय. जसं की आवलीला पांडुरंग भेटला तसं मला कित्येकदा स्वामी भेटले असते. वा वा वा. मला असं वाटतं की तू आता जे सगळं सांगितलंयस किंवा रंगवलंयस, आता खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढली की कधी एकदा तो दिवस येतो आणि हा सिनेमा मी पाहतोय. समीर सर, तुमच्याकडे येईल. सिनेमात तुमचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद जो असेल, या संवादातनं तुम्हाला काय भिडलं, काय आवडलं, मला त्या संवादाविषयी ऐकायला आवडेल. सिनेमाच्या निमित्ताने माझ्यात पांडुरंग आले असं म्हणायला लागेल. कारण तुकाराम महाराजांकडनं तेच शिकायला मिळालं की तुमच्यातच सगळं आहे. देव पण तुमच्यात आहे आणि राक्षसही तुमच्यात आहे. हे थोडं जवळनं कळायला लागलं. त्यामुळे म्हटलं ना की माझ्यातला पांडुरंग वाढवायचा आहे आणि बाकी ज्या वाईट शक्ती आहेत त्या घालवायच्या. वा 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 वा. दिग्पाल, आता तुझ्याकडे मुलाखतीचा शेवट करेल. तुकाराम महाराजांचा जेव्हा केव्हा आपण त्यांच्याविषयी चर्चा करतो तेव्हा 2 युक्तिवाद प्रकर्षाने समोर येतात. ते म्हणजे गाथा बुडवण्याचा प्रसंग आणि सदैव वैकुंठ गमन. तर त्या चर्चेकडे तू कसं बघतोस? म्हणजे अर्थात युक्तिवाद तुलाही माहिती आहे की पानं कशी वर आली, पुष्पक विमान कसं आलं वगैरे. तर त्या चर्चेवरती मला तुझा विचार ऐकायचा आहे आणि अर्थात शेवटचं असेल ते सिनेमाचं आव्हान. एक म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने काय झालंय की महापुरुषांना राजकारणासाठी वापरण्याची एक घाणेरडी सवय आपल्या समाजाला लागली. मला असं वाटतं की ह्या सगळ्यापासून आपण दूर गेलं पाहिजे. ह्या सारख्या अनेक घटनांवरती आजच्या काळात भाष्य करताना आम्ही ज्या अनेक लोकांचं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामध्ये महत्त्वाचं नाव होतं डॉक्टर सदानंद मोरे. आणि आपण त्यांना विचारवंत म्हणून पण ओळखतो. ते तुकाराम महाराजांचे वंशज पण आहेत, अभ्यासक पण आहेत. याचबरोबर संप्रदायातनं आम्हाला प्रशांत महाराज मोरे मदत करत होते, मार्गदर्शन करत होते. सचिनदादा पवार आघाडीचे जे कीर्तनकार आहेत ते आम्हाला मदत करत होते. या सगळ्यांशी बोलताना मोरे सरांनी, डॉक्टर सदानंद मोरे सरांनी एक खूप छान तत्त्व सांगितलं, जे मुक्ताईच्या काही मुलाखतींमध्ये पण मी लोकांसमोर आणलं की टाईम डायनॅमिक्स नावाची एक गोष्ट आहे की 350 वर्षापूर्वीचा समाज आणि त्या काळात असलेली निर्भेळ व्यक्तिमत्व आणि ऊर्जा. आत्ता काय झालं आहे, जसं मगाशी स्मिता म्हणलं की प्रत्येक गोष्टीवरती आपण फक्त विश्लेषण करू इच्छितो, अनुभवू इच्छित नाही. म्हणजे आपण काय करतो की आपण डोळे उघडून तो हत्ती पाहत नाही आहोत. आपण चाचपडून बघतो की नाही नाही, हत्ती खांबासारखा आहे, नाही हत्ती शेपटासारखा आहे, झाडूसारखा आहे, असं किंवा हत्ती पिंपासारखा आहे असं आपण म्हणतो. तसं नाही आहे. डोळे उघडून त्यांना अनुभवूया पहिल्यांदा. टाईम डायनॅमिक्समध्ये असं म्हणता येऊ शकतं की काही काळानंतर, म्हणजे अजून एक 400 वर्षानंतरची जी पिढी असेल मनुष्यांची, ती अधिक प्रगत असेल. त्यांना आपली मोबाईलसारखी खेळणी ही अत्यंत मागासलेली वाटत असतील आणि ते म्हणत असतील की मोबाईल वापरणारी माणसं विना ड्रायव्हर कार कशी चालवतील, असं म्हणू शकतात. खरंय. तसं आपण असं नाही म्हणून चालणार की त्या काळात तर दळणवळणाची साधनं नव्हती तर गरुड कसं काय आला. मी ह्या अगदी तारतम्याने जोडून सांगतो, हे लॉजिकल आहे. खरंय. पण माझं म्हणणं आहे की का लॉजिक लावायचं आहे प्रत्येक गोष्टीला? आनंद कधी घेणार आहोत? जर आपण आनंद नाही घेतला तर मग जगद्गुरूंचं जे म्हणणं आहे की आनंदाची अंग आनंदाचे, हे कधी अनुभवणार आपण? आपण हे सगळं बाजूला ठेवून आधी त्यांची शिकवण अनुभवूया, माणूस होऊया. आणि मग माणूस झाल्यानंतर आपल्याला अधिकार येईल कदाचित. माणूस व्हायला तर आपल्या अनेक पिढ्या अजून जातील. तर तेव्हा अधिकार येईल या सगळ्यावर चर्चा करण्याचं की गाथा तरल्याच का, गरुड किंवा पुष्पक विमान आलंच का. आधी त्या पात्रतेचे तर होऊया. आधी ते त्यांनी जे साधे गोष्टी सांगितल्यात आपल्याला जगायला, त्या नाही जमत आपल्याला. आणि आपण म्हणतो की नाही ते असं झालं असेल, तसं झालं असेल, किंवा हे झालंच नाही. मग हे श्रद्धा फार महत्त्वाची आहे. श्रद्धा असेल तरच माणूस जगू शकतो, तर तो माणूस असतो. जो नास्तिक म्हणतो ना स्वतःला, तर हा कदाचित वादाचं मुद्दा किंवा विधान होईल. पण नास्तिक हा सुद्धा एक आस्तिक असतो. त्याची श्रद्धा असते मी नास्तिक आहे म्हणून. हो खरंय. की मी देव मानत नाही, ही त्याची श्रद्धा असते स्वतःवर. आणि मग जगद्गुरूंनी किंवा माऊलींनी किंवा सगळ्या संतांनी हे सांगितलं की जे मगाशी समीर सर म्हणले की आपल्याला स्वतःला आतमध्ये ओळखायला शिकूया. पांडुरंग तो आपुलाची रंग
हे जर नाही कळलं तर या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही आहे. आपलं जीवन सुकर व्हावं, सोपं व्हावं, त्यातल्या वाटा त्यातले काटे निघून जावेत. कारण आपण काय आवलीबाई नाही की आपल्या पायातला काटा कोणीतरी पांडुरंग घेऊन काढेल. तो काढणे इतकी पात्रता मिळवायची आहे, म्हणून हे अभंग अभ्यासले पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की हा काय चित्रपट वगैरे या माध्यमातून आम्ही हे माध्यम निवडलं आहे. हे सगळे आमचे जे विचार आहेत ते पोचवण्याचे. माऊली आमच्या आयुष्यात असल्यामुळे आम्ही जे वारकरी दरवर्षी आता माझ्या घरात पण वारी आहे, त्याच्यामुळे माझे आजोबा वारकरी होते, त्याच्यामुळे पालखी सोहळा जो लहानपणापासून अनुभवला आहे, ते जे बेभान होऊन नाचणे ते तुम्हाला कळलं ना की मग तुम्हाला पुष्पक विमान पण दिसतं, तरणारे गाथा दिसतात, चाललेली भिंत दिसते, रेडा बोलू लागतो तुमच्या बरोबर, सगळं घडतं. तर ते मला असं वाटतं की ती श्रद्धा आहे ना जी, ती श्रद्धा मिळवायला शिकूया. ते आपल्या जगण्याला बळ देणार आहे, कुठल्याही अडचणीत समाज म्हणून एकत्र येण्याला बळ देणार आहे. त्यामुळं अभंग महत्त्वाचे आहेत, ओव्या महत्त्वाच्या आहेत, पारंपरिक वारकरी संप्रदायातला विचार आणि तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे, जे आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाणार आहे. आणि हे जे ह्याच्यावर वाद निर्माण करतायत ना, मला असं वाटतं की ते कुठेतरी समाजाला मागे ढकलण्याचं काम करतात. त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण त्यातल्या शिकवणीवरती लक्ष देऊया. प्रत्येक माणूस सारखा आहे. माणूस धर्माची शिकवण जी माऊलींनी म्हटलं, ती माणूस धर्माची शिकवण, जगद्गुरूंनी दिलेली माणूसपणाची शिकवण, हे सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि त्यामुळे अभंग तुकाराम हा चित्रपट जेव्हा आता 7 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येईल, तेव्हा हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मित्रमंडळींसमवेत, नातेवाईकांसमवेत, आप्तेष्टांसमवेत पाहावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यातही तरुणांनी पाहावा. कारण अभंग गाथा असेल, नामदेव गाथा असेल, एकनाथी भागवत असेल आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी असेल, हे ग्रंथ हे 60 नंतर उघडण्याचे ग्रंथ नाहीत. हे 16व्या वर्षी उघडून वाचायचे, समजून घ्यायचे आणि यातून प्रेरणा घेऊन पराक्रम करण्याचे ग्रंथ आहेत. त्यामुळे हा चित्रपट आपल्या घरातल्या टीनेजर्सला सगळ्यांनी जरूर दाखवावा. कारण तो आम्ही तसा मांडलाय, त्यामुळे त्यांना बोर होणार नाही याची खात्री आम्ही देतो आणि ते त्यांना आवडतील. जेव्हा शिवराज अष्टक सुरू झालं तेव्हा आम्ही हे म्हटलं होतं की आमचा प्रण आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या या मुलांच्या आयुष्यातले सुपर हिरोज बदलू. कारण ते सुपर हिरोज आपल्या मातीत आहेत आणि त्यांच्या कृपेने, छत्रपतींच्या, माऊलींच्या, जगद्गुरूंच्या आणि सगळ्या मावळी वीरांच्या कृपेने आज ते झालेलं आपण बघतो आहोत. त्याचप्रमाणे यांचे फिलॉसॉफर्स आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्या जागी आणायचे आहेत. आमचे फिलॉसॉफर्स हे कुठले प्लेटो, सॉक्रेटिस वगैरे नाही आहेत. आमचे फिलॉसॉफर्स हे ज्ञानेश्वर माऊली आहेत, जगद्गुरू आहेत. ते फिलॉसॉफर्स आम्हाला परत इन्स्टिल करायचे आहेत, हे आमचं काम आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपासून आपण हे काम जोमाने करूया असं मला वाटतं. मला असं वाटतं की आजच्या या गप्पा अनुभवल्यानंतर रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा असं का म्हणतात याचं उत्तर आपल्या प्रेक्षकांना मिळेल आणि त्याची अनुभूती जर त्यांना घ्यायची असेल तर ती 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम हा सिनेमा पाहून मिळेल. मला असं वाटतं की श्रद्धा, अंधश्रद्धा याच्यामधून निर्भेळ अध्यात्माकडे जाणाऱ्या आजच्या गप्पा होत्या आणि या सगळ्या मला असं वाटतं की अनेकदा या मुलाखतीत अंगावरती काटा येऊन गेला, अनेकदा शहारे येऊन गेले. इतकं परिपक्व संभाषण आजच्या मुलाखतीतलं होतं. पण मला असं वाटतं ह्याचा शेवट हा तितकाच भक्तिमय व्हायला हवा, तितकाच काय म्हणतात की तसाच शहारे आणणारा व्हायला हवा. तर मला असं वाटतं की एकदा नामाचा गजर होऊन जाऊ दे, जेणेकरून आम्ही सगळेच त्या नामाच्या गजरात तुमच्या सोबत येतो आणि 7 नोव्हेंबरला अभंग तुकारामाच्या दिशेने आपण जाऊया. नक्कीच नक्कीच. ज्याने सुरुवात केली होती तेच करू आपण. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, जळी दगडासहित वह्या तारी येले जैसा लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. तर आपण 375 वैकुंठगमन वर्ष आहे, तर तुकाराम महाराजांचं नामस्मरण खूप छान पद्धतीनं आपण सांप्रदायिक पद्धतीने केलं जातं. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी